वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1. यामध्ये चॅप्टर नंबर 3 आपण पाहत आहोत पॉलिनॉमियल्स. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.6 पाहणार आहोत आणि यामधीलच क्वेश्चन 2 पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 1 फुल सॉल्व्ह केलेला आहे. आता इथे क्वेश्चन 2 पाहूया. आता क्वेश्चन 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस 12. आता हे रीडिंग करण्याची अजून एक पद्धत आहे. आपण आता म्हटलो इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर आपल्याला असे म्हणता येईल एक्स स्क्वेअर मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही फॉलो करू शकता. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला फॅक्टराइज द पॉलिनॉमियल करायला सांगितलेलं आहे. मग फॅक्टराइज करण्याच्या अनेक मेथड आहेत. आता यापैकी आपण इझी मेथड इथं पाहूया. आता क्वेश्चनमध्ये या जे 2 टर्म्स आहेत एक्स स्क्वेअर मायनस एक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्स, आता या 2 टाइम्स आलेले आहेत. मग आता इथे एक सोपी टेक्निक आपल्याला वापरावी लागेल. एक्स स्क्वेअर मायनस एक्स हे डायरेक्ट घेऊन आपण जर का सोल्युशन केलं तर खूप लेंदी प्रोसेस होईल. मग त्यासाठी आपल्याला ह्याला एक सबस्टिट्यूट लेटर घ्यावा लागेल. मग त्याच्यामुळे आन्सर हिअर वी टेक एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू एम as a substitute. ओके, सबस्टिट्यूट म्हणजे काय, एक्स स्क्वेअर मायनस एक्स ही जी टर्म आहे याच्याऐवजी आपल्याला एम हा लेटर यूज करून आपल्याला पुढचं सोडवायचं आहे. आता नेक्स्ट स्टेप असणार आहे फुल क्वेश्चन सबस्टिट्यूट करून घेऊ बाय युजिंग एम फॉर एक्स स्क्वेअर मायनस एक्स. त्याच्यामुळे न्यू पॉलिनॉमियल बिकम्स अ इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स याच्याऐवजी आपण एम हा लेटर घेतलेला आहे, पण या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे येतील एम स्क्वेअर. त्यानंतर मायनस 8, परत तीच टर्म आली एक्स स्क्वेअर मायनस एक्स. इथं मल्टिपल होईल कारण की 8 नंतर डायरेक्ट ब्रॅकेट दिलेलं आहे. मग 8 मल्टिपल एम असं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट आपण 8m लिहूया प्लस 12. नाउ वी सॉल्व दिस क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ सोल्युशन्स ऑफ क्वेश्चन नंबर 1 ऑफ प्रॅक्टिस सेट 3.6. त्यासाठी या प्रॅक्टिस सेटचा पार्ट 1 तुम्ही फॉलो करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट आपल्याला प्रोडक्ट काढावं लागेल आणि सम काढावे लागेल. ओके, मग आता प्रोडक्ट कसा काढायचा ते आपण प्रॅक्टिस सेट 3.6 मधील पार्ट 1 मध्ये पाहिलेलं आहे. इथे मी परत लिहून देतो तुम्हाला. प्रोडक्ट इज इक्वल टू, आता हा जो पॉलिनॉमियल आहे याच्यामधील फर्स्ट टर्म मधील कोइफिशियंट आणि लास्ट टर्म मधील कोइफिशियंट, म्हणजे इथे आहे 1 आणि इथे आहे 12. मग 1 मल्टिपल 12 करावा लागेल, तो मिळत आहे आपल्याला 12. त्यानंतर सम काढण्यासाठी मिडल टर्मचा विचार करायचा मायनस 8m, आणि याचा जो कोइफिशियंट आहे तोच आपल्याला फक्त विचारात घ्यायचा आहे. इथे आहे मायनस 8 त्याच्यामुळे मायनस 8. ओके, नाउ वी हॅव 2 नंबर्स that we get multiplication is 12 as a product and addition is minus 8. आता आपल्याला अशा संख्या पाहिजे आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 12 येईल आणि सम मायनस 8 येईल. ओके, आता मला माहिती आहे की हे नंबर म्हणजे -6 आणि -2 आहे. कसे काय, कारण की -6 मल्टिपल -2 इज इक्वल टू +12 होतात आणि -6 - 2 इज इक्वल टू -8 होतात. ओके, आता हे इमॅजिन केलेलं होतं मी, त्याच्यामुळे मला लगेच जमलं. तुम्हाला जर का डायरेक्ट जमत नसेल तर प्रोडक्ट जो दिला आहे 12 त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. मग 2 6 जार 12, 2 3 जार 6 अँड 3 1 जार 3, म्हणजे 12चे फॅक्टर्स काय काय मिळाले आपल्याला 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3. ओके, मग आता यापैकी जर का 2 मल्टिपल 2 इज इक्वल टू 4 आणि 3 यांचा जर का विचार केला तर 4 आणि 3 यांची ॲडिशन 7 होते. आपल्याला 8 पाहिजे -8. ओके, त्याच्यामुळे हे नंबर्स आपल्याला विचारात घेता येणार नाही. त्यांची मल्टिप्लिकेशन तर 12च होणार आहे कारण की त्याचेच फॅक्टर आहेत. ओके, त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशनचा विचार करायचा नाही, ॲडिशनचा विचार करायचा. मग आता 2 मल्टिपल 2 जर का घेऊन 4 घेतला तर 4 मल्टिपल 3 हा ऑप्शन योग्य होत नाही, हा ऑप्शन रॉंग आहे. मग सपोज फक्त 2 घेतला आणि 2 मल्टिपल 3 घेतला तर 2 मल्टिपल 2 3 जार 6 इज इक्वल टू 12 होणारच कारण की त्याचे फॅक्टर आहेत. पण 2 आणि 6 यांचा विचार करून 8 होतोय का,
तर -2 आणि -6 असे जर का आपण साइन्स दिले तर आपल्याला इथे मिळेल -8. ओके, त्याच्यामुळं हे जे दोन ऑप्शन आहेत ते आपल्याला विचारात घेता येतील. ओके, मग आता त्यासाठी सम आहे -8, मग ह्याचं कन्व्हर्टिंग आपल्याला -6m आणि -2m असं करता येईल. ओके, मग रिप्लेस व्हॅल्यू -8m ची ही पूर्ण टर्म आपल्याला इथे घालावी लागेल. त्याच्यामुळे इज इक्वल टू m² -8m च्या जागी रिप्लेस व्हॅल्यू -6m अँड -2m +12 जसा जसा राईट डाऊन करायचा. आता ह्याचे दोन जोड्या घ्यायच्या 2 टर्म्सच्या. फर्स्ट 2 टर्ममधून आपल्याला काय बाहेर काढता येईल कॉमन ते बघूया. आता इथे m² आहे आणि इथे m आहे, त्याच्यामुळं सिंगल m बाहेर काढता येईल. त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये काय राहील m, कारण की m² मधून एकच m बाहेर आपण घेतला होता. त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये ह्याच्यातला आला m मायनस ह्याच्यातला आला 6, त्यानंतर मायनस. आता यामधून 2 आपल्याला बाहेर काढता येईल. 2 जर का बाहेर काढला कॉमन म्हणून तर इथे झाला m आणि इथे राहिला 2 6 जार 12 होतात, त्यापैकी -2 आपण बाहेर काढला म्हणजे इथे रिमेनिंग राहिला -6. ओके, -6 का बरं आला इथे, कारण की -2 मल्टिपल -6 इज इक्वल टू +12. ओके, यामधील -2 आपण बाहेर काढला त्याच्यामुळे रिमेनिंग इथे राहिला -6 इज इक्वल टू. आता m-6 हा कॉमन घेऊ एका ब्रॅकेटमध्ये, त्यानंतर रिमेनिंग जे राहिले m-2 तो सेकंड ब्रॅकेटमध्ये घेऊ. But that is not a final answer because m is the substitute for x² - x. Therefore we do resubstitute. ओके, म्हणजे m आपण कशासाठी घेतला होता, m आपण घेतला होता x² - x साठी. ओके, क्वेश्चन मध्ये तर m कुठेच दिसत नाहीये. आपण m हा घेतला होता सोल्युशनसाठी, बेटर सोल्युशनसाठी अँड इझी सोल्युशनसाठी. आता हा m आपल्याला नकोय, m आपल्याला कॅन्सल करायचा आहे. मग आता कॅन्सल करण्यासाठी पुढची स्टेप आपली काय असली पाहिजे, तर आपल्याला परत रिसबस्टिट्यूट म्हणून x² - x ही व्हॅल्यू घ्यावी लागेल किंवा ही टर्म घ्यावी लागेल. ओके, इज इक्वल टू. आता यांच्या जागी रिसबस्टिट्यूट x² - x ती घालून घेऊ. x² - x अँड -6 जसेच्या तसे. त्यानंतर परत m आलाय त्याच्याऐवजी रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू x² - x अँड -2. ओके, अगेन सेम ॲक्शन्स, टेक प्रोडक्ट अँड सम, कारण की आपल्याला तसेच पॉलिनॉमियल इथे मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आता फर्स्ट ब्रॅकेटसाठी वेगळे प्रोडक्ट आणि सम मिळतील, सेकंड ब्रॅकेटसाठी सुद्धा वेगळे प्रोडक्ट आणि टर्म्स मिळतील. ओके, पेअर ऑफ वर्कमध्ये आपण पाहूया. आता फर्स्ट ब्रॅकेटचे विचार करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट आहे 1 आणि लास्ट टर्मचा कोइफिशियंट आहे -6. मग इथे प्रोडक्टसाठी 1 मल्टिपल -6 इज इक्वल टू -6 आणि सम म्हणजे याचा मिडल टर्मचा कोइफिशियंट इथे आहे -1. म्हणजे आता आपल्याला अशा 2 नंबर पाहिजेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -6 येईल आणि ज्यांची ॲडिशन -1 येईल. 6च्या फॅक्टरचा जर का विचार केला आपण तर 6चे फॅक्टर होतात 1 अँड 6. यामधून सम तर 1 होणार नाही. त्यानंतर 2 आणि 3. मग 2 आणि 3 यांचा जर का विचार केला ह्यांची ॲडिशनमध्ये आपल्याला 1 मिळू शकतो. मग देअरफॉर 3 आणि 2 यांचा नंबर जर का विचार केला तर 3 2 जार 6, पण आपल्याला -6 पाहिजेत. ओके, मग -6 मिळण्यासाठी कोणत्या तरी एका नंबरला आपल्याला मायनसचं सिम्बॉल घ्यावं लागेल. पण अशा नंबरला आपल्याला मायनसचं सिम्बॉल घ्यावे लागेल की सम सुद्धा त्याची -1 आली पाहिजे. मग इथे जर का -3 जर का केलं तर -3 मल्टिपल 2 इज इक्वल टू -6 होतात अँड -3 प्लस 2 जर का केलं तर सम सुद्धा मिळतो आपल्याला -1. ओके, त्याच्यामुळे हे जे 2 नंबर आहेत -3 अँड +2 हे आपल्याला रिप्लेस व्हॅल्यू म्हणून घेता येईल आपल्याला x साठी. मग त्याच्यामुळे इथे -x ची रिप्लेस व्हॅल्यू झाली -3x + 2x. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला x च्या जागी रिप्लेस करता येईल. त्यानंतर आता सेकंड ब्रॅकेटचा विचार करूया. सेकंड ब्रॅकेटसाठी प्रोडक्ट घेताना इथे कोइफिशियंट आहे फर्स्ट टर्मचा 1
आणि लास्ट टर्मचा कोएफिशियंट आहे 2. मग 1 मल्टिपल -2. ओके, कारण की इथे -2 आहे म्हणजे इथे झाला -2. त्यानंतर सम म्हणजे मिडल टर्मचा कोएफिशियंट इथे आहे -1, त्याच्यामुळे इथे -1 येईल. ओके, आता आपल्याला असे 2 नंबर पाहिजेत की ज्यांची ॲडिशन -1 होईल आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन -2 होईल. आता 2 तर हा प्राईम नंबर आहे हे आपल्याला माहिती आहे. मग आता इथे 2 आणि 1 यांचाच विचार करावा लागेल, कारण की प्राईम नंबर असल्यामुळे 2 आणि 1नीच त्याला मल्टिपल करता येईल. मग त्याची व्हॅल्यू आपल्याला मल्टिप्लिकेशनची पाहिजे -2. ओके, मग आता यापैकी कोणत्या नंबरला सिम्बॉल मायनसचा देता येईल जेणेकरून आपल्याला ॲडिशन सुद्धा मायनस वगैरे मिळेल. मग इथे जर का 2ला मायनसचा सिम्बॉल दिला तर -2 मल्टिप्लिकेशन पण येते आणि -2 + 1 जर का घेतलं तर त्याची ॲडिशन सुद्धा मायनसमध्ये मिळते, म्हणजे प्रोडक्ट सुद्धा मिळतोय आणि सम सुद्धा मिळतोय. ओके, असेच नंबर आपल्याला लागणार आहेत. त्याच्यामुळे -2 आणि +1चा विचार करायचा. त्याच्यामुळे मिडल टर्म आहे -x. यांची रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला करताना घ्यावी लागेल -2x and +1x. ओके, आता ब्रॅकेट वाईज आपण हे नंबर टाकून घेऊया. = x². आता -x च्या ऐवजी त्याची रिप्लेस व्हॅल्यू फर्स्ट ब्रॅकेटची आपण काढली -3x + 2x आणि हा -6 जसाचा तसा राईट डाऊन करायचा. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटचा विचार करू. फर्स्ट टर्म जशी जशी राईट डाऊन करायची. त्याच्यानंतर -x च्या ऐवजी आपल्याला घालायची आहे -2x + 1x आणि हे -2 जे आहेत लास्ट टर्म ते जसेचे तसे राईट डाऊन करायचे. = आता इथे सुद्धा 2च्या जोड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट 2 टर्म अँड लास्ट 2 टर्म. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटमधील सुद्धा फर्स्ट 2 टर्म्स अँड लास्ट 2 टर्म्स. आता यामधून आपल्याला कॉमन काय काढता येईल ते पाहूया. आता x² - 3x चा विचार करू. आता यामधून x आपल्याला बाहेर काढता येईल. ओके, त्याच्यामुळे x² मधून x बाहेर आल्यानंतर इथे x राहिला मायनस यामधून सुद्धा आपण x बाहेर काढला त्याच्यामुळे इथे 3 होते प्लस आता यामधून 2 बाहेर निघेल कॉमन त्याच्यामुळे इथे झाला हा x आणि इथे +2 आहे म्हणजे -6 चं कन्वर्टिंग जर का केलं तर 2 मल्टिपल -3 म्हणून इथे येईल -3. ओके, आता इथे सेकंड ब्रॅकेटचा विचार करायचा आहे. मग आता या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊ म्हणजे मिक्सअप काही होणार नाही आणि तुम्हाला पण व्यवस्थित वेल अंडरस्टँडिंग होईल. ओके, आता या ब्रॅकेटचा विचार करू. आता ही जी टर्म आहे x² - 2x यामधून x कॉमन निघतोय त्याच्यामुळे रिमेनिंग राहिले इथे x - 2. ओके, कारण की ह्याच्यामध्ये पण 1x आहे ह्याच्यामध्ये पण 1x आहे तो आपण बाहेर काढला. मग ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग व्हॅल्यू यामध्ये x राहिला आणि यामध्ये -2 राहिला प्लस आता यामधून फक्त 1 बाहेर निघतोय ॲज अ कॉमन त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये राहिला x - 2. ओके, कारण की 2 ची पण व्हॅल्यू काय होती -2 मल्टिपल 1 इज इक्वल टू -2. मग मल्टिपल 1 जो गेलाय तो आपण बाहेर काढला कॉमन म्हणून यामधून 1 काढला आणि यामधून पण 1 काढला त्यामुळे ब्रॅकेटमध्ये राहिले x - 2. ब्रॅकेट कंप्लीट आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट पण कंप्लीट इज इक्वल टू आता x - 3 x - 3 या ब्रॅकेटमध्ये दोन्ही टर्म सेम आल्या त्याच्यामुळे आपण 1 टाइम घेतली ॲज अ कॉमन. त्याच्यानंतर रिमेनिंग जे राहिल्या त्या x + 2 त्या सेकंड ब्रॅकेटमध्ये घेऊ. ओके, त्यानंतर x - 2 x - 2 या आपण कॉमन घेऊ त्यामुळे 1 टाइमच घ्यायला लागेल आपल्याला. त्यानंतर इथे रिमेनिंग जे राहिल्या त्या x + 1. ओके, त्याच्यामुळे फायनली आन्सर आपल्याला मिळालेला आहे x - 3 x + 2 x - 2 x + 1. ओके, हे जे आलेले आहे ते क्वेश्चन 1चं आन्सर आहे. ओके, फक्त यामध्ये रफ वर्क फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर का एखादं साईन जर का चुकलं तर आपलं कॅल्क्युलेशन्स पूर्ण चुकून जाईल. त्याच्यामुळे साईनला फार महत्त्व आहे. साईन व्यवस्थित प्रॉपर वापरत जा. ओके,
सेकंड पाहूया आता. सेकंड क्वेश्चन दिले आपल्याला. इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट 5x मायनस 25 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 24. आता मागचा जो आपण क्वेश्चन पाहिला क्वेश्चन 1, यामध्ये डायरेक्ट दोन ब्रॅकेटमधील ज्या टर्म्स आहेत त्या कॉमन होत्या, त्याच्यामुळे आपल्याला कॉमन घेऊन त्याचा एक सबस्टिट्यूट लेटर आपल्याला घेता येत होता. आता या क्वेश्चनमध्ये फर्स्ट ब्रॅकेटमध्ये x मायनस 5 ही टर्म आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 5x मायनस 25 ही टर्म आहे. दोन्ही ब्रॅकेटमध्ये डिफरंट टर्म्स आहेत, पण सेकंड ब्रॅकेटमधील टर्म आपल्याला कन्वर्ट करून फर्स्ट ब्रॅकेटमधील टर्म सारखी बनवते ॲज अ x मायनस 5. ओके, मग आता त्यासाठी आन्सर x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता यामधून जर का 5 आपण कॉमन काढली तर ब्रॅकेटमध्ये राहतील, इथे राहतील x, कारण की यामधून 5 आपण बाहेर काढला, मायनस आता मायनस 25चं जर का एक्सपान्शन केलं तर 5 5 जार 25 आणि सिम्बॉल आहे मायनसचा, म्हणजे -5 मल्टिपल -5 इज इक्वल टू 25. यापैकी -5 आपण कॉमन काढले म्हणजे इथे रिमेनिंग राहिले -5 आणि हे -24 जसेचे तसे राईट डाऊन करायचे. फर्स्ट वर्क आपलं सक्सेसफुली झाले. आपल्याला काय मिळालं, x मायनस 5 ही टर्म आपल्याला सेम करून घेता आली. ओके, आता त्यानंतर x मायनस 5 यासाठी आपण m ॲज अ सबस्टिट्यूट घेऊया. ओके, मग त्यासाठी लेट वी टेक x मायनस 5 इज इक्वल टू m. ओके, कोणताही लेटर घेऊ शकतो आपण, मॅथमॅटिकली m हा योग्य वाटतो त्याच्यामुळे मी m घेतला. ओके, x मायनस 5 इज इक्वल टू m ॲज अ सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट म्हणजे जिथे जिथे आता x मायनस 5 आहे तिथे तिथे आपल्याला m हा लेटर यूज करायचा आहे. ओके, मग आता इथून सुरुवात करू. x मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, यासाठी m स्क्वेअर होईल, कारण की इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलाय, आपण x मायनस 5 ही टर्म घेतलेली आहे ॲज अ m. ओके, मग त्या टर्मचा स्क्वेअर म्हणून mचा स्क्वेअर, त्यानंतर -5, त्यानंतर x मायनस 5 म्हणून त्यासाठी m घेतला -24. ओके, आता हा जो पॉलिनॉमियल आलाय त्यामधून आपल्याला प्रोडक्ट आणि सम काढायचे आहेत. मग आता प्रोडक्ट आणि सम काढण्यासाठी प्रोडक्ट इज इक्वल टू अँड सम इज इक्वल टू, प्रोडक्ट काढण्यासाठी फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट मल्टिपल लास्ट टर्मचा कोइफिशियंट, मग 1 मल्टिपल -24 इज इक्वल टू -24 अँड सम मीन्स मिडल टर्मचा कोइफिशियंट, तो आहे -5. आता आपल्याला असे नंबर्स मिळवायचे आहेत की ज्यांचे मल्टिप्लिकेशन -24 होईल आणि त्यांचीच ॲडिशन -5 होईल. 24चे फर्स्ट आपण फॅक्टर काढून घेऊ. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 6 जार 12, 2 3 जार 6 अँड 3 1 जार 3. डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे 24चे आपल्याला फॅक्टर्स मिळाले 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3. ओके, आता यामधून अशा जोड्या घ्यायच्यात आपल्याला नंबरच्या की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -24 आणि ॲडिशन -5 होईल. ओके, मग आता 2 2 जार 4, 4 2 जार 8 हे जर का घेतले आणि हे 3 जर का घेतले म्हणजे 8 मल्टिपल 3 इज इक्वल टू 24 तर होणारच. ओके, कारण की सगळे फॅक्टर्स आपण यूज केले तिथे. आता सम ह्यांची होती का, तर 8 आणि 3 जर का घेतले तर आपल्याला सम पाहिजे आहे -5. मग आता -5 होण्यासाठी -8 जर का आपण केला आणि +3 जर का केले तर आपल्याला मिळतील -5. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट सुद्धा मिळतोय आणि सम सुद्धा मिळते जेव्हा आपण -8 आणि 3 यूज करतो तेव्हा. ओके, म्हणजेच आता मिडल टर्म काय आहे -5m, ही रिप्लेस आपल्याला कशी करता येईल -8m + 3m. ओके, म्हणजे ही रिप्लेस टर्म तयार झाली फॉर -5m साठी. मग इज इक्वल टू m स्क्वेअर जसा जसा लिहायचा, -5m ची रिप्लेस व्हॅल्यू -8m देन +3m आणि -24 जसे जसे लिहायचे. आता इथे परत
टू टर्मचे आपल्याला जोड्या घ्यायचे. ओके, आणि जोड्या घेऊन यामधून आपल्याला कॉमन काय काढता येईल ते पाहूया. आता इथे सुद्धा एम आहे, इथे सुद्धा सिंगल एम आहे. मग यामधून सिंगल एम बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये यामधील एम राहतोय मायनस यामधील फक्त 8 राहतोय प्लस आता यामधून फक्त 3 बाहेर काढता येईल आपल्याला कॉमन. त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये राहिला एम मायनस 3 8 जा 24. त्याच्यामुळे इथे -8. ओके, इथे मायनसचं सिम्बॉल आहे, प्लस 3 आपण बाहेर काढले त्याच्यामुळे 8 ला मायनसचं सिम्बॉल येईल. इज इक्वल टू एम मायनस 8 2 टाइम्स आले त्याच्यामुळे आपण हे कॉमन घेऊ शकतो. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग व्हॅल्यू एम प्लस 3. ओके, पण हे आपलं फायनल आन्सर नाही, कारण की आपण एम हा जो लेटर घेतला आहे तो घेतला होता सबस्टिट्यूट म्हणून फॉर x-5 साठी, कारण एम हा आपल्याला क्वेश्चनमध्ये कुठेच दिसत नाहीये. मग त्याच्यामुळे हा आपल्याला कॅन्सलच करावा लागणार आहे. मग त्यासाठी नाऊ रिसबस्टिट्यूट x-5 फॉर एम. ओके, रिसबस्टिट्यूट x-5 फॉर ए. रिसबस्टिट्यूट हा वर्ड आपण का यूज केला, कारण की ऑलरेडी आपण एम साठी x-5 हा यूज केला होता. ओके, मग आता परत उलटी प्रोसेस करायची आहे, म्हणजेच आता एम साठी x-5 घ्यायचा आहे. त्याच्यामुळे रिसबस्टिट्यूट हा वर्ड आपण इथे यूज केला. ओके, मग हे जे आले m-8 त्याच्याऐवजी जिथे जिथे एम येईल तिथे तिथे x-5 आपल्याला घालायचे. मग x-5 आणि हे -8. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये एम ची व्हॅल्यू म्हणजे x-5 अँड प्लस 3 इज इक्वल टू x -5 -8 इज इक्वल टू -13. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये येतील x-5 प्लस 3 म्हणजे इथे होतील -2. अँड दॅट्स द फायनल आन्सर. आन्सर इज द x-13 अँड x-2. आता क्वेश्चन थर्ड साठी हा पॉलिनॉमियल दिला आपल्याला x² - 6x ब्रॅकेट स्क्वेअर -8 इंटू ब्रॅकेट x² - 6x प्लस 8 अँड -64. आता यामध्ये लगेच आपल्या लक्षात येते x² - 6x आणि इथे सुद्धा x² - 6x. आणि यासाठी आपल्याला सबस्टिट्यूट घ्यायचा आहे n. Here two terms are given same, therefore we take x² minus 6x is equal to m as a substitute. ओके, आता m जर का आपण सबस्टिट्यूट घेतलं या टर्मसाठी तर डायरेक्ट आपण रिप्लेस करू. मग ही टर्म आपण अशी लिहूया m. पण आता इथे लक्षात ठेवा ही टर्म आपण सबस्टिट्यूट म्हणून घेतली आहे m साठी. ओके, पण इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे त्याच्यामुळे इथे m² येईल. ओके, बऱ्याच वेळा इथे मिस्टेक होती, स्क्वेअर घ्यायचा विसरून जाता तुम्ही. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन वाचायचे की काय काय दिलेलं आपल्याला ते. त्याच्यानंतर -8. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये x² - 6x यासाठी m घेऊया आणि +8 हे ब्रॅकेटमध्येच आहे त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्येच राईट डाऊन करायचे. -64 इज इक्वल टू m² मायनस आता या 8नी ब्रॅकेटमधील दोन्ही टर्म्सला मल्टिपल करायचं आहे. मग 8 मल्टिपल m इज इक्वल टू 8m. 8 मल्टिपल 8 इज इक्वल टू -64 येतील, कारण की यामधील 1 8 प्लस आहे आणि 1 8 मायनस आहे त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन -64 येईल. त्यानंतर हे -64 इज इक्वल टू m² मायनस 8m. आता -64 अँड -64 इज इक्वल टू आन्सर येईल मायनसमध्ये 4 + 4 इज इक्वल टू 8. 6 + 6 इज इक्वल टू 12. 120. आता या पॉलिनॉमियलमधून आपल्याला प्रोडक्ट आणि सम घेता येईल. ओके, त्यासाठी फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट अँड लास्ट टर्मचा कोइफिशियंट. इथे आहे 1 आणि इथे आहे 128. त्याच्यामुळे प्रोडक्ट होईल 1 मल्टिपल -128.
इज इक्वल टू -128. आणि समसाठी मिडल टर्मचा कोइफिशियंट जो आहे तो असतो सम. इथे -8. तर 128 ही खूप मोठी संख्या आहे, त्याच्यामुळे यामधून डायरेक्ट आपल्याला असे नंबर विचारात घेता येणार नाही की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 128 येईल आणि ज्यांची ॲडिशन -8 येईल. तर त्यासाठी आपण फॅक्टर्स करू 128ची. इवन नंबर आहे त्याच्यामुळे 2 ने पहिले डिवाइड होईल. 2 6 जार 12, 2 4 जार 8, 2 3 जार 6, 2 2 जार 4, 2 1 जार 2, 2 6 जार 12, 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 2 जार 4 and 2 1 जार 2. ओके, म्हणजे आपल्याला 128चे फॅक्टर्स मिळाले. 1 2 3 4 5 6 7. 7 टाइम्स 2. 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2. 1 2 3 4 5 6 and 7. ओके, आता हे जे 2 आलेले आहे किंवा हे जे फॅक्टर आलेले यामधून आपल्याला अशा जोड्या घ्याव्या लागतील की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 128 येईल आणि सम सुद्धा 8 येईल. मग आता 2 2 जार 4 आणि 2 5 टाइम्स. 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16 आणि 16 2 जार 32. मग 32 मल्टिपल 4चा जर का विचार केला तर प्रोडक्ट तर 128 येणारच आहे, पण त्याची ॲडिशन जर का केली तर आपल्याला 8 मिळणार नाही. मग सपोज 1 2 3 4, तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16. म्हणजे इथे झाले 16 आणि इथे झाले 2 2 जार 4, 4 2 जार 8. मग 16 8 जार 16 8 जार प्रोडक्ट तर मिळणारच आहे आपल्याला, पण 16 आणि 8 यांची ॲडिशन आपल्याला -8 पाहिजे. मग आता इथे -8 जर का पाहिजे असेल तर -16 इथं करावं लागेल. ओके, मग त्यामुळे इथे सुद्धा -16 जर का केलं तर आता इथे -16 मल्टिपल 8 जर का केला तर प्रोडक्ट सुद्धा -128 मिळतोय आणि सम सुद्धा -16 + 8 जर का केलं तर -8 अशी सम आपल्याला मिळते. त्याच्यामुळे हे जे 2 नंबर्स आहेत -16 आणि +8 हे आपल्याला विचारात घ्यावे लागतील. मग मिडल टर्म आहे -8m, यासाठी रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल. -16m + 8m इज इक्वल टू m². जसेच्या तसे फक्त -8mचं चेंज होईल. रिप्लेस व्हॅल्यू त्याची -16m + 8m आणि -128 जसे जसं राईट डाऊन करायचं. आता नेक्स्ट ॲक्शन आपली काय असणार आहे तर याच्यामधून या 2 टर्मच्या जोड्या घ्यायच्या. अँड नेक्स्ट स्टेप, या जोड्यांमधून आपल्याला आता कॉमन व्हॅल्यू बाहेर काढायची आहे. मग इथे m आहे, इथे पण m आहे. मग m बाहेर निघाला तर m² मधून 1m बाहेर निघाला तर इथे सिंगल m आतमध्ये राहिला. -16 जसेच्या तसे. त्यानंतर इथे येतील प्लस. आता यामधून 8 सहज बाहेर काढता येईल आपल्याला. मग ब्रॅकेटमध्ये होईल m-. आता 128 म्हणजेच कन्व्हर्टिंग जर का केलं तर 8 मल्टिपल 16 इज इक्वल टू 128. ओके, 16 8 जार 128. त्याच्यामुळे इथे झाले 16 आणि -128 आहे. यापैकी +8 आहे तर -16 होतील इज इक्वल टू. आता हे जे कॉमन आहेत m-16 ते एका ब्रॅकेटमध्ये घेऊ ॲज अ कॉमन. त्याच्यानंतर रिमेनिंग जे राहिले m + 8 ते सेकंड ब्रॅकेटमध्ये घेऊ. बट दिस इज नॉट अ फायनल आन्सर, कारण m हा लेटर आपण घेतलेला होता तो क्वेश्चनमध्ये नाही, त्यामुळे m हा आपल्याला डिलीट करावाच लागणार आहे. मग m डिलीट करण्यासाठी mचा रिसबस्टिट्यूट घ्यावा लागेल. मग mच्या जागी रिसबस्टिट्यूट म्हणजेच mच्या टर्मसाठी आपण जे घेतलं होतं तीच टर्म आपल्याला m साठी घ्यावी लागेल. ओके, इथे बघा सबस्टिट्यूट आपण m साठी घेतला होता. x² - 6x इज इक्वल टू m असं आपण सबस्टिट्यूट घेतलं होतं. मग आता रिसबस्टिट्यूट कसं करता येईल आपल्याला? आता m साठी x² - 6x घ्यावा लागेल. इथे लिहूया. नाउ टेक रिसबस्टिट्यूट m इज इक्वल टू x² - 6x. ओके, आता इथे जिथे जिथे m आहे तिथे तिथे x² - 6x रिप्लेस करावे लागेल इज इक्वल टू. मग m साठी x²
मायनस 6x, रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू आणि हे मायनस 16. त्यानंतर परत m आलं आहे, मग त्यासाठी एक्स स्क्वेअर मायनस 6x आणि प्लस 8. आता इथे बघताय, इथे परत दोन पॉलिनॉमियल्स आपल्याला वेगळे मिळाले. त्याच्यामुळे आता इथे परत सेम प्रोसेस होणार आहे. यामधून सुद्धा आपल्याला प्रोडक्ट आणि सम काढावे लागेल. त्यानंतर या सेकंड ब्रॅकेटमधून सुद्धा प्रोडक्ट आणि सम काढावे लागेल. ओके, आता रफ वर्किंग आपण या साईडला करूया. फर्स्ट ब्रॅकेटचा विचार करूया. आता यामधील फर्स्ट टर्मचं कोइफिशियंट आहे 1 आणि लास्ट टर्मचं कोइफिशियंट आहे मायनस 16. मग 1 मल्टिपल मायनस 16 इज इक्वल टू मायनस 16. हा झाला प्रोडक्ट. आणि सम म्हणजे मिडल टर्मसाठी जो कोइफिशियंट आला आहे त्याला म्हणतात सम. इथे आहे मायनस 6. ओके, मग आता आपल्याला असे दोन नंबर घ्यावे लागतील की ज्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 16 येईल आणि ज्यांचं ॲडिशन मायनस 6 येईल. ओके, मग आता ह्याची आपल्याला फॅक्टर्स काढायची गरज नाही, एकदम इझी आहे. आता 16 म्हणजे 1 मल्टिपल 16, याचं ॲडिशन होईल का? 6 तर नाही होणार. त्याच्यानंतर ह्याला जर का 2ने डिवाइड केलं तर 2 8 जरा 16 होतात. मग 2 आणि 8 यांचा जर का विचार केला तर 6 आपल्याला ॲडिशन मिळू शकते. ओके, म्हणजेच 8 आणि 2 यांचं जर का मल्टिप्लिकेशन गेला तर 16 होईल, पण आपल्याला मायनस 16 पाहिजे आहे. ओके, मग आता कोणत्या नंबरला मायनसचा सिम्बॉल द्यायचा की जेणेकरून आपल्याला समसुद्धा मायनस 6 मिळेल. तर 8ला जर का मायनसचा सिम्बॉल दिला तर मायनस 8 प्लस 2 इज इक्वल टू मायनस 6 मिळतोय. ओके, मग इथे सुद्धा आपल्याला मायनस 8 मल्टिपल 2 करावं लागेल. ओके, मग आता मिडल टर्म जी आहे 6x, त्यासाठी रिप्लेस व्हॅल्यू इथं तयार होईल मायनस 8x प्लस 2x. ओके, ही आपल्याला इथे रिप्लेस करायची आहे. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटचा विचार करू. आता सेकंड ब्रॅकेटचा प्रोडक्ट करण्यासाठी फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट आहे 1 आणि लास्ट टर्मचा कोइफिशियंट आहे 8. 1 मल्टिपल 8 इज इक्वल टू 8 झाले. सम दिली मायनस 6, कारण की मिडल टर्म आहे मायनस 6x, त्याचा कोइफिशियंट मायनस 6. ओके, आता इथे सुद्धा आपल्याला असे दोन नंबर पाहिजेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 8 येईल आणि ज्यांची सम 6 येईल. आता इथे लगेच लक्षात येईल आपल्या, जर का आपण 4 आणि 2चा जर का विचार केला, 4 मल्टिपल 2 इज इक्वल टू 8. तुम्हाला डायरेक्ट येत नसेल तर तुम्ही फॅक्टर सुद्धा काढू शकता. एकदम इझी आहे फॅक्टर काढणं. आपण पाहिलं, सपोज 8, 2 4 जार 8, 2 2 जार 4 आणि 2 1 जार 2. ओके, 3 टाइम्स 2 आलेले आहेत, म्हणजे फॅक्टर्स 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मिळाले. यामधून एक जर का 2 घेतला त्याच्यानंतर 2 2, मग 2 मल्टिपल 4 इज इक्वल टू 8 होतातच. ओके, म्हणजे आपल्याला हे नंबर विचारात घेता येतील, कारण की 2 आणि 4चं सुद्धा ॲडिशन 6 होते. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. डायरेक्ट घेता असेल तर डायरेक्ट घ्या, कारण की हे रफ वर्किंग आहे, ह्याला मार्क्स नाही आहेत. हे तुम्ही नाही दिलं तरी सुद्धा चालणार आहे. जे इकडच्या साईडला आहे त्याला तुम्हाला फुल मार्क्स आहेत. ओके, मग आता कोणत्या नंबरला आपल्याला मायनसचा सिम्बॉल द्यावा लागेल जेणेकरून मायनस 6 ही व्हॅल्यू ॲडिशनमध्ये मिळेल आपल्याला. मग 4 अँड 2 इज इक्वल टू आपल्याला पाहिजे मायनस 6. मग आता हे दोन्ही नंबरला आपल्याला मायनसचा सिम्बॉल द्यावा लागेल, कारण की एकाच नंबरला जर का मायनसचा सिम्बॉल दिला तर मायनस 4 प्लस 2 इज इक्वल टू मायनस 2 होतात. ओके, आणि जर का प्लस 4 आणि मायनस 2 जर का केले तर आन्सर 2 येतं. त्याच्यामुळे दोन्ही नंबरला आपल्याला मायनसचा सिम्बॉल द्यावा लागेल. ओके, मग मायनस 4 मायनस 2 इज इक्वल टू मायनस 6, आणि इथे सुद्धा मायनस 4 मल्टिपल मायनस 2, 4 2 जार 8 अँड मायनस मायनस प्लस. त्याच्यामुळे प्रोडक्ट सुद्धा मिळाला 8 आणि सम सुद्धा मिळते मायनस 6. त्याच्यामुळे मिडल टर्म जी आहे मायनस 6x, याची रिप्लेस व्हॅल्यू तयार होईल मायनस 4x मायनस 2x. आता प्रोडक्ट आणि सममधून जे रिप्लेस व्हॅल्यू मिळाले ते आपण इथे टाकून देऊ. फर्स्ट ब्रॅकेट पाहूया, एक्स स्क्वेअर मायनस 6x ऐवजी आपल्याला मिळालेली आहे रिप्लेस व्हॅल्यू मायनस 8x प्लस 2x, आणि हे मायनस 16 आहे ते जसे जसे राईट डाऊन करायचे. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 6x साठी आपल्याला रिप्लेस व्हॅल्यू मिळालेली आहे मायनस 4x मायनस 2x. ओके, आणि प्लस 8 इज इक्वल टू. आता नेक्स्ट वर्क आपल्याला असणार आहे की या ब्रॅकेटमधील 2 2 टर्मच्या जोड्या घ्यायच्या.
आणि या ब्रॅकेटमधून 2 टर्मच्या जोड्या घ्यायच्या. जोड्या का बरं घेतल्या आपण, कारण की यामधून आपल्याला कॉमन व्हॅल्यू काढायची आहे. मग आता इथे स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया, कारण की खूप इथे ब्रॅकेट येतील. एक्स स्क्वेअर मायनस 8x यांचा जर का विचार केला तर कॉमन निघतोय एक्स. आता एक्स स्क्वेअर मधून सिंगल एक्स बाहेर निघाला, त्याच्यामुळे इथे ब्रॅकेटमध्ये सिंगल एक्स राहिला मायनस 8, कारण की हा एक्स ऑलरेडी कॉमन काढलाय. प्लस आता यामधून फक्त 2 कॉमन निघेल, त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये राहिला एक्स मायनस 8. ओके, मायनस 8 का आला इथे, कारण की -16चं कन्वर्टिंग म्हणजे 2 मल्टिपल -8, कारण की +2 आपण बाहेर काढलेला आहे, त्याच्यामुळे -8 इथे आपल्याला यूज करावं लागेल. ओके, हे झालं फर्स्ट ब्रॅकेटसाठी, त्याच्यामुळे इथे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट करू. त्यानंतर अनदर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये या जोडीमधून कॉमन व्हॅल्यू काढायची आहे. इथे सुद्धा एक्सच निघते, कारण की दोन्हीकडे सिंगल सिंगल एक्स आहेच आहे. यामधून सिंगल एक्स काढला, त्याच्यामुळे इथे एक्स राहिला मायनस, इथे झाला 4, त्याच्यानंतर मायनस. आता इथे हा 2 बाहेर जर का काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील एक्स आणि इथे सुद्धा राहील -4. आता -4 कसं काय आलं बरं, कारण की 8चं जर का एक्सपांड केलं आपण तर +8 आहे. मग +8 येण्यासाठी -2 आपण त्याच्यातून बाहेर काढले कॉमन म्हणून, म्हणजे आतमध्ये कोणते राहिले -2 मल्टिपल -4 इज इक्वल टू +8. ओके, त्याच्यामुळे इथे सुद्धा -4च येतील. तुम्हाला वाटेल इथं +8 आहे, तुम्ही इथं मायनस का बरं घेतला, +8 येण्यासाठीच इथं -4 घेतलाय. आता x - 8 x - 8 आपण कॉमन घेऊ आणि त्याचबरोबर x - 4 x - 4 हे कॉमन घेऊ. स्क्वेअर ब्रॅकेट डायरेक्ट काढून टाकला तरी सुद्धा चालतो, त्याच्यामुळे इथं आपल्याला डायरेक्ट घेता येईल x - 8. त्याच्यानंतर रिमेनिंग जे आहेत फर्स्ट ब्रॅकेटमधील x + 2 ते सेकंड ब्रॅकेटमध्ये घेऊ. त्याच्यानंतर अनदर स्क्वेअर ब्रॅकेट आहे, तो सुद्धा आपण काढून टाकू. मग डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये x - 4 जे कॉमन आहेत ते घेऊ आणि रिमेनिंग जी व्हॅल्यू राहिली इथे x - 2 ती घेऊया. ओके, हे आलेलं आहे फायनल आन्सर. ओके, एकदम इझी आहे, रफ वर्क करायला विसरू नका. ही प्रोसेस सगळी तुम्ही करा, कारण की एखादा साईन जर का तुमचा चुकला तर पूर्ण तुमचा क्वेश्चनचं जे सोल्युशन आहे ते सगळं चुकून जाईल, त्याच्यामुळे मार्क्स तुमचे नक्की जातील. त्याच्यासाठी हे सोल्युशन करायला सुद्धा विसरू नका. फोर्थ क्वेश्चनसाठी पॉलिनॉमियल दिले आपल्याला x² - 2x + 3, सेकंड ब्रॅकेटमध्ये x² - 2x + 5 अँड -35. आता इथे सुद्धा आपल्याला x² - 2x फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आला आहे, x² - 2x सेकंड ब्रॅकेटमध्ये पण आला आहे. यामुळे आपल्याला या टर्मसाठी सबस्टिट्यूट म्हणून आपल्याला m येते. मग x² - 2x इज इक्वल टू m. सबस्टिट्यूट का बरं घेतो आपण, लक्षात आले तुमच्या, कारण की या 2 टर्म आहेत त्याच्याऐवजी डायरेक्ट फक्त सिंगल जर का m घेतला तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी जाते. ओके, आणि त्यानंतर आपण परत रिसबस्टिट्यूट घेतोच आहे, तिथे सुद्धा कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते. त्याच्यामुळं m हा सबस्टिट्यूट घेणं फार गरजेचं आहे. मग आता सबस्टिट्यूट व्हॅल्यू इनपुट करू इथे. मग x² - 2x इज इक्वल टू m घेतला ॲज अ सबस्टिट्यूट. ओके, मग आता रिप्लेस व्हॅल्यू करू. x² - 2x जिथे आहे तिथे आपल्याला m घालायचा आहे. मग फर्स्ट ब्रॅकेटमध्ये m + 3, त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये इथे परत m येईल +5 -35. आता फर्स्ट ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मने सेकंड ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मला मल्टिपल करावं लागेल आपल्याला, मग त्याच्यामुळे इथे होईल. आता फर्स्ट ब्रॅकेटमधील m यांनी सेकंड ब्रॅकेटमधील m + 5 जे आहेत याला प्रत्येक टर्मला मल्टिपल करायचे. त्याच्यानंतर इथे आहेत फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्म 3 + 3. हिनी सुद्धा सेकंड ब्रॅकेटमधील ज्या टर्म आहेत m आणि +5 याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि -35 जशाचे जसे. ओके, आता हे जास्त एक्सपांड करत नाही तर डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करून देते. m × m इज इक्वल टू m². m × 5 मीन्स 5m. आता इथे सुद्धा +3 × m इज इक्वल टू 3m. 3 × 5 इज इक्वल टू 3 × 5 = 15 +15 आणि -35 जशाचे तसे इज इक्वल टू m² घेतला, 5m आणि 3m दोन्ही लाईक टर्म आहेत, कारण की त्यांचा
व्हेरिएबल आणि पॉवर सेम आहे, त्याच्यामुळे 5 + 3 = 8 होतील आणि एम व्हेरिएबल मायनस आता -35 + 15 म्हणजे -35 मधून 15 मायनस करायचे, ते झाले 20 आणि मोठ्या संख्येला मायनसचा सिम्बॉल आहे त्याच्यामुळे इथे सुद्धा मायनसचा सिम्बॉल आहे आन्सरला. ओके, आता हा जो पॉलिनॉमियल मिळेल आपल्याला m² + 8m - 20, यावरून आपण प्रोडक्ट आणि सम काढू शकतो. तो आता आपण इथे रफ वर्कमध्ये करूया. प्रोडक्ट अँड सम. आता सम म्हणजे काय, लगेच इझी आहे, तुम्हाला लक्षात येईल. सम म्हणजे मिडल टर्मचा कोइफिशियंट, तो आहे +8 आणि प्रोडक्ट म्हणजे फर्स्ट टर्ममधील कोइफिशियंट मल्टिपल लास्ट टर्ममधील कोइफिशियंट, म्हणजे जे तो येतो 1 मल्टिपल -20 = -20. म्हणजे आता आपल्याला असे 2 नंबर्स फाइंड आउट करावे लागतील की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -20 येईल आणि ज्यांची ॲडिशन +8 येईल. आता खरं तर हे ओरली वर्क आहे, रफ वर्क करायची गरज नाही आहे, तरी सुद्धा सांगते. जर का आता -20 आपल्याला पाहिजे आहे तर 10 आणि 2चा विचार करू. 10 × 2 = 20 होतात आणि 10 - 2 = 8 होतात. ओके, म्हणजे समस मिळतोय आपल्याला 8 + 8 जो आपल्याला दिलाय आणि -20 प्रोडक्ट होण्यासाठी आपल्याला -2 इथं आपण घेतलाय, तर इथं सुद्धा -2 लाच सिम्बॉल मायनस येईल, त्याच्यामुळे इथे आन्सर येईल -20. म्हणजे प्रोडक्ट सुद्धा मिळेल आपल्याला -20. त्यासाठी आपण 10 आणि -2 या दोन संख्यांचा विचार केला. ओके, मग आता इथं मिडल टर्म आहे 8m, मग ह्याच्यासाठी रिप्लेस आपल्याला करता येईल 10m - 2m. ओके, किती सोपं होतं, ओरली वर्क आपण हे करू शकलो. = m². आता +8m न लिहिता आपल्याला त्याची रिप्लेस व्हॅल्यू घ्यायची 10m - 2m आणि -20 ह्याच्याशी तशी राईट डाऊन करायची. आता इथे परत दोन टर्मच्या आपल्याला जोड्या घ्यायच्या, फर्स्ट 2 टर्म अँड लास्ट 2 टर्म. आणि जोड्या घेतल्यानंतर यामधून आता आपल्याला कॉमन काढायचे. यामधून इथे m आहे, इथे पण m आहे, त्याच्यामुळे m कॉमन निघेल. m² मधून सिंगल m बाहेर काढला, त्याच्यामुळे इथे सिंगल m ब्रॅकेटमध्ये राहिला +10 मायनस. आता यामधून सुद्धा 2 हा कॉमन निघतोय, मग ब्रॅकेटमध्ये काय राहील m. आता 20 म्हणजे -20 -20चं जर का एक्सपांड केलं आपण तर इथे -2 आपण बाहेर काढलेला आहे, त्याच्यामुळे इथे आतमध्ये येईल +10, कारण की -2 मल्टिपल +10 = -20, त्याच्यामुळे इथे आले +10 = आता m + 10 2 टाइम्स आहेत, त्याच्यामुळे तो कॉमन घेऊ फर्स्ट ब्रॅकेटमध्ये m + 10 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये m - 2. ओके, आता इथे परत m हा क्वेश्चनमध्ये नाही आहे. ओके, त्याच्यामुळे हे आपलं फायनली आन्सर होणार नाही. आता आपल्याला m डिलीट करण्यासाठी परत रिसबस्टिट्यूट घ्यावं लागेल, त्याच्यामुळे रिसबस्टिट्यूट x² - 2x = m घेतला होता. रिसबस्टिट्यूट म्हणजे m साठी आपल्याला 30 टर्म घ्यावी लागेल x² - 2x. ओके, कारण की त्यासाठीच आपण m घेतला होता, म्हणून m साठी ही व्हॅल्यू घेतली, m साठी ही टर्म घेतली. ओके, आता जिथे जिथे m आहे तिथे तिथं ही टर्म आपण टाकून देऊ. m साठी x² - 2x आणि हे +10. सेकंड ब्रॅकेटसाठी x² - 2x - 2. आता इथे परत 2 पॉलिनॉमियल्स मिळाले. आता या 2 पॉलिनॉमियल्स मधून परत प्रोडक्ट आणि सम्स काढावे लागतील, ते आपण आता इथे काढून घेऊ. आता रफ वर्कमध्ये फर्स्ट ब्रॅकेटचा पहिले विचार करूया. प्रोडक्ट काढण्यासाठी आता फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट आहे 1 आणि लास्ट कोइफिशियंट आहे 10. मग 1 × 10 = 10 आणि सम म्हणजे मिडल टर्म जी आहे -2x याचा कोइफिशियंट म्हणजे -2. ओके, म्हणजे आता इथे असे दोन आपल्याला नंबर घ्यावे लागतील की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 10 येईल आणि ज्यांची सम -2 येईल. आता इथे 1 × 10 अशी नंबरची जोडी होती, मग 1 आणि 10चा जर का विचार केला तर त्याची ॲडिशन 2 होणार नाही. आणि जर का आपण 5 आणि 2चा जर का विचार केला, 5 × 2 = 10 होतोय. पण या दोन संख्यांचा जर का विचार केला तर ह्याला कोणतीही साईन जरी दिली तरी 3 किंवा 7 असंच आन्सर येणार आहे आपलं. ओके, म्हणजे -2 मिळत नाही आहे, त्यामुळे इथे फॅक्टर्स पॉसिबलच नाही आहेत. ओके, सपोज 10 × 1 जर का घेतलं तर आपल्याला प्रोडक्ट मिळेल 10,
पण यामधून सम मिळणार नाही. ओके, कारण की इथे 9 आणि 11 याचाच फक्त विचार होईल. त्याच्यामुळे इथे सुद्धा आपल्याला सम मिळत नाहीये. 5 आणि 2 जर का नंबर घेतले तर सम मिळणार नाही. 10 आणि 1 जर का नंबर घेतले तरी सुद्धा सम मिळणार नाही. आता एवढेच फॅक्टर्स पॉसिबल आहेत, त्याच्यामुळे इथे फॅक्टर्स पॉसिबल नाही. ओके, ब्रॅकेटमध्ये जे आन्सर आलेले आहे ते आपल्याला असंच आन्सर म्हणून घोषित करावं लागेल. आता सेकंड ब्रॅकेटचा विचार करू. आता फॉर सेकंड ब्रॅकेट प्रोडक्ट आहे, फर्स्ट टर्मसाठी कोएफिशियंट आहे 1, मल्टिपल यामधील लास्ट टर्म आहे -2 इज इक्वल टू 1 मल्टिपल -2 इज इक्वल टू -2, आणि यातील मिडल टर्म आहे -2x, याचा कोएफिशियंट म्हणजे होईल सम म्हणजे -2. आता इथे आपल्याला अशा दोन संख्या पाहिजे आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -2 येईल आणि ज्यांचे ॲडिशन -2 येईल. ओके, आता 2 तर हा प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे प्रोडक्ट फक्त 2 आणि 1 हे दोनच मिळतील आपल्याला. मग 2 मल्टिपल 1 इज इक्वल टू 2 होतात ते, पण आपल्याला -2 पाहिजे. आणि सम सुद्धा 2 आणि जर का 1 घेतलं तर आपल्याला -2 पाहिजे. मग आता इथे सुद्धा कोणत्याही संख्येला जरी आपण मायनस किंवा प्लसचा सिम्बॉल दिला तर -1 असा आन्सर येईल किंवा +3, ओके, किंवा -3 असं आन्सर होते. म्हणजे यामधून सुद्धा हे जर का आपण फॅक्टर्स विचारात घेतले तर -2 हा सम मिळत नाहीये. म्हणजे इथे सुद्धा फॅक्टर्स पॉसिबल नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रोडक्ट मिळतात फॅक्टरमधून, पण जर का सम मिळत नसतील तर तिथे फॅक्टर्स पॉसिबल नसतात. त्यामुळे दॅट इज द फायनल आन्सर. त्याच्यामुळे हे जे पूर्ण आलेले x² - 2x + 10 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये अँड सेकंड ब्रॅकेटमध्ये x² - 2x - 2 हे जे आले ते फायनल आन्सर आलेलं आहे. ओके, आता हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये रिमेनिंग जे क्वेश्चन आहेत, क्वेश्चन 5, 6 आणि 7 ते कंटिन्यू करूया. तोपर्यंत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.